आपण सगळे डिजिटल युगात जगत आहोत. डिजिटल युगात जगताना इंटरनेटचा वापर करत रोजचा आपला जो आहे तो संपर्क एकमेकांशी होतो. पण याच इंटरनेट युगात, डिजिटल युगात सायबर बुलिंग हा प्रकार जो आहे तो वाढलेला आहे. या सगळ्यावर आता उत्तर म्हणजे ब्रश ऑफ होप या संस्थेने एक ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. त्याच्यातून जर कोणाचं सायबर बुलिंग किंवा कोणाचा छळ केला जात असेल तर त्या पीडितने जर त्या ॲप्लिकेशनवर आपली तक्रार किंवा आपल्यासोबत होणारा प्रकार सांगितला तर त्यांच्याकडून काउन्सिलिंग मार्फत मदत केली जाते. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर शीतल गगराणी आहेत आणि त्यांच्याकडून हा सगळा ॲप्लिकेशन लॉन्च झालेला. मुद्दा हा आहे की या सगळ्या घटनेतून तुम्ही समोर आलेला आहात आणि आता तुम्ही अनेक नवीन येणाऱ्या किंवा मग या सगळ्या नव्याने घडणाऱ्या गुन्ह्याला तोंड देत इथपर्यंत आलेलं. काय आजच्या भावना आहेत? आजच्या भावना तर पहिल्यांत की असं काही तेव्हा राहिलं असता. नेहमी मी हे करत असताना हे विचार करते, असली कुठली संस्था राहिली असती, असला कुठला अवेअरनेस प्रोग्राम राहिला असता, असला कुठला नंबर राहिला असता. कारण की स्वरा 6 महिने शोधत होती. पोलीसकडे जायची हिंमत नव्हती कारण की तिला असं वाटलं घरात पडेल म्हणून, पण ती ऑनलाईन वगैरे शोधत होती हेल्प. मला असं वाटतं की अशी एखादी हेल्पलाईन तिला जर मिळाली असती, तिला कोणीतरी आमच्यासारखी संस्थामधलं कोणी बाई म्हणली असती, तिने काही सांगितलं असतं तर 6-7 महिने तिच्याबरोबर घडत होता. तर मला असं वाटतं की आज आमची स्वरा आमच्याबरोबर राहिली असती. तर हाच करताना मला नेहमी असं वाटतं की ठीक आहे, आम्ही गेले 6 महिन्यात 35 केस सोडवलेत. जे 35 असणार किंवा 2 FIR रजिस्टर केले, पण जेव्हा तो एक केस असतो तो एक फॅमिलीसाठी, आपण असं म्हणताना एक केस म्हणतो पण तो फॅमिलीसाठी एक 100% असतो. जसं आमच्यासाठी स्वरा एक केस नाही आहे, आमची पूर्ण फॅमिलीच्या नेहमीसाठी एक असं घाव राहणार. म्हणजे आमच्यासाठी ते 100% लॉस झालं. तर माझी भावना हेच आहेत की एकतर असले क्राईम थांबवावे. की मला फक्त स्वरासाठी वाटत नाही, तर मला तो त्यांनी जे क्राईम केलं आहे त्या मुलाबाबतीत पण वाटतं की त्याला हे कळलं नाही की हा घोर अपराध आहे. तो एवढा कॅलसली करतोय. म्हणजे हल्लीकडे कसं आहे, पोरांची एम्पॅथी कमी होत चालली आहे कारण की सगळं ते फोनवर असतात. तर त्यांना ते कोणाला आपण दुखवतोय, कोणाचा छळ करतोय, कारण की ते ऑनलाईन करतात, त्यांना हे कळत नाही. तुम्ही ते NDTV मध्ये जर बघितलं तर तो म्हणतो की मैं तो कुछ नहीं कर रहा था, मैंने सिर्फ न्यूड मांगा. मग त्याच्यासाठी ते फक्त न्यूड मागणं आहे. पण त्याला हे कळलं नाही की एखादी मुलगी त्या ह्याच्यामुळे सुसाईड करून हे होणार. मग आम्ही जे अवेअरनेस प्रोग्राम करतो किंवा ह्या स्टोरीच्या बाबतीत माझं हे म्हणणं आहे की नुसता विक्टिम नाही तर क्रिमिनलची पण पूर्ण आयुष्य जातं. तर मग जेवढा आपण ह्या स्टोरी बाबतीत सांगणार तर ते दोन्ही बाजूची पोरं आणि आपलं जे भारताचं भविष्य आहे ते ह्या पोरांच्याच हातात आहेत. जर ह्याच्यामध्ये सगळ्यांच्या, म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो एक स्वरा होती, एक क्रिमिनल होता आणि हिची लाईफ गेली, त्याचीही लाईफ गेली, पण मध्ये बरंचसं स्पेक्ट्रम आहे जिथे लोकांची मानसिक मनस्थिती खराब झालेली आहे या सगळ्या प्रकारामुळे. म्हणजे हे असं जर हे सगळी आपली फ्युचर जनरेशन अशी राहिली तर मग आपलं भारत कसं, इंडिया शायनिंगचं कसं होणार? तर डिजिटल युगात एका क्लिकवर आपण सगळं ॲक्सेस करू लागलेलं आहे. पण ज्या पद्धतीने मानसिक तणाव आल्यानंतर कोणाशी बोलणं ते ह्या डिजिटल युगात होत नाहीये. तुम्ही या सगळ्यांशी करून देतोय. म्हणजे या डिजिटल युगामध्ये ज्याच्या एका क्लिकवर सगळं होतो, आम्ही पण एका क्लिकवर आपला चॅटबॉट मार्फत, आणि जेव्हा कुठे एस्केलेशन असेल तर चॅटबॉट आमचे काउन्सिलर्सला, ह्युमन इंटरव्हेन्शनला फोन करेल. सर जैसे चॅटबॉटला कोणी सुसाईड वगैरे सांगे तर चॅटबॉट आमचे ह्युमन इंटरव्हेन्शनला फोन करेल. तर आम्ही ते हेल्प आणून देतोय. एका शिक्षित कुटुंबात ही घटना घडली. ग्रामीण किंवा आपण जर पाहिलं तर रुरल एरियामध्ये अजूनही शिक्षणाची तितकी कुमेज झालेली नाही, पण डिजिटल तंत्रज्ञान तिकडे पोहोचले. तिकडे तर रोज या घटना घडत असतील. त्या मुलींना किंवा त्या मुलांना तुम्ही काय सांगा? मी सगळ्यांना हेच सांगणार, सावध राहा. प्रत्येकाला एकच आयुष्य मिळतो आणि आयुष्य हा खूप अनमोल आहे.
आणि हे सगळं कोणाला छळून किंवा क्षणिक प्लेजरसाठी, मनोरंजनसाठी आपण हे विचार करत नाही. एखाद्याचे आपण पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतो. आणि ज्यांच्याबरोबर हे असं घडलं असेल त्यांना हेही म्हणायचं आहे की कधी कधी डिफिकल्ट वेळ येतात, पण असं काही नाही आहे ज्याच्यासाठी अनमोल आयुष्य देऊन टाकायला पाहिजे. त्याला लढा द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी लोक आहेत. मदत मागायची गरज आहे, मदत मिळते. आमची सारखी लोक आहेत, बरेच काही आहेत. आणि असं प्रसंग जर घडला तर एखाद्याने थोडासा स्ट्रॉंग राहून त्याला बाहेर येऊन बोलायला पाहिजे. कारण की जोपर्यंत आपण बोलणार नाही, जसे आमच्या घरी पण हे घडलं, पहिले विचार केला की आम्ही कसं सांगणार की आमच्या घरी सेक्स्टॉर्शनचा केस झाला. मग विचार केला की आपल्यासारखे सुशिक्षित लोक नाही बोलणार तर मग कोणीच बोलणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, तुम्ही पुढे येणार नाही, तोपर्यंत लोक क्रिमिनल्स पकडले जाणार नाही, तोपर्यंत हा थांबवता येणार नाही. मुंबई पोलिसांची सुद्धा टीम आज तुमच्या कार्यक्रमाला होती. यादव सरांनी असं म्हटलंय की मुली किंवा मुली ह्या बोलायलाच घाबरतात. त्या सगळ्या तरुणांना आणि ह्या सगळ्यांमध्ये अडकलेल्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी हेच सांगणार की तुमच्याबरोबर काही वाईट होत असेल तर त्याला बळी पडू नका. जस्टिसला आणा. जे कोणी तुमच्याबरोबर चुकीचं करत असेल रिपोर्ट करा, उभे राहा, आम्हाला फोन करा, आम्ही तुमच्याबरोबर उभे राहू. पण त्यांना पकडून काढू आणि कुठेतरी ते हे थांबवू. गगरानी मॅम, तुम्ही बोलताना अत्यंत भावनिक झालेला आहात. तुम्ही हा सगळा लढा इथपर्यंत घेऊन आलेला, तर पुढचं नियोजन काय असणार आहे? कारण की मुंबई पोलीस किंवा पोलिसांची यंत्रणा तुमच्यासोबत राहिलेली, सरकारकडून काय अपेक्षित आहे? सरकारकडून काय, सरकार आपलं काम करतच असते. आपल्याला नेहमी असं नाही विचार करायला पाहिजे की सरकारकडनं आपली अपेक्षा काय आहे. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही सरकारला कुठल्या पद्धतीने मदत करू शकतात. सरकारची मदतीची काय आम्ही काही करू शकत नाही, कारण की मी जाऊन पोलिसांचं काम करू शकत नाही. पण मला हे म्हणणं आहे की आपण प्रत्येक वेळेला असं का विचारतो की सरकारकडनं माझी काय अपेक्षा आहे. मला असं वाटतंय की मी सरकारसाठी काय यंत्रणा करून देणार, मी थोडा का होईना कसं सरकारला हेल्प करू शकणार. तर मी फक्त सॉफ्टवेअर फेस ऑफ सरकार किंवा पोलीस आहेत की ज्या पोलीसकडे जाण्यात घाबरतात किंवा अवेअरनेस करून क्रिएट करते की तुम्ही बोला, माझी स्टोरी आहे, माझ्यासारखी तुमची पण स्टोरी आहे, माझ्या घरी पण घडू शकतं. मग त्याच्यात शेमची काही नाही आहे. तुमच्याबरोबर चुकीचं झालं आहे, तुम्ही चुकीचं नाही करत आहे, तर ती एक भावना निर्माण करायची आहे. आणि शेवटचा मुद्दा अगदी महत्त्वाचा मांडलेला आहे की ज्या वेळेस हा संपूर्ण डिजिटल गुन्हा, सायबर गुन्हा होतो, त्यावेळेस बोलणं तितकंच गरजेचं आहे. मुंबई पोलिसांकडून हेच सांगण्यात आले आणि स्वतः आता डॉक्टर शीतल गागरान यांनी सुद्धा हेच मांडलंय की गुन्हा हा तुम्ही केलेला नसतो, तर तुमच्या घरसोबत झालेला असतो. त्यामुळे तुम्ही बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे हा नवीन आता पर्याय ॲप्लिकेशनद्वारे, त्यासोबतच मुंबई पोलिसांची आणि यांची सुद्धा जी लँडलाईन नंबर आहे, हेल्पलाईन नंबर आहे, तो सुद्धा सुरू झालेला आहे. त्यामुळे ज्यांच्यासोबत हा गुन्हा किंवा ज्यांच्यासोबत हा संपूर्ण प्रकार घडत आहे त्यांनी बोललं पाहिजे या ॲप्लिकेशनसोबत किंवा मग ज्या काही हेल्पलाईन आहेत त्यांच्यासोबत कनेक्ट झालं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश शेलारसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.